मंत्री पंकजा मुंडेंनी घेतली गौरी पालवेच्या कुटुंबियांची भेट। मी कुणालाही वाचवण्याचा प्रयत्न केला नाही, गौरीला न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्र्यांशी बोलणार, पंकजा मुंडेंचं पालवे कुटुंबाला आश्वासन। गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा वडिलांचा आरोप, तर गौरीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा आढळल्याचा दावा। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना जोरदार टोला। तिजोरीच्या चाव्या आणि मालकावरून मतदारांना धमकवलं जातंय, वडेट्टीवारांचा महायुतीवरती घणाघात। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक माहिती समोर। मुंबईत दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेली ही मतदार, तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा अधिक वेळा। पालिका विशेष मोहीम राबवणार। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसंदर्भातील सुनावणी लांबणीवर। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार सुनावणी। बदलापूर नगर परिषद निवडणुकीत घराणेशाही। शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी, पत्नी, मुलगा, भाऊ, भाऊजय, पुतण्या निवडणूक रिंगणामध्ये तयार। नाशिकमध्ये माजी आमदार निर्मला गावितांचा अपघात, नातवाला फिरवत असताना कारने उडवलं। जखमी निर्मला गावित यांच्यावरती रुग्णालयात उपचार सुरू। मुंबईच्या हवेची गुणवत्ता खालावली, हवेच्या प्रदूषणात मोठी वाढ, AQI 200 पार। संपूर्ण मुंबईत ढगाळ वातावरण। आणि महायुती सरकारचा महामुंबईसाठी मोठा निर्णय, उत्तन ते विरार सागरी सेतूसाठी 58,754 कोटींचा निधी, 55.12 किलोमीटर लांबीच्या प्रकल्पासाठी शासन मान्यता। MMRDAला प्रकल्प अंमलबजावणीसाठी GR जारी। वाई नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये कोणीही धमकीला घाबरू नये, धमकी देऊन कोणीही विकासाचं राजकारण करू नये, अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांना टोला लगावला। बुलढाण्यामध्ये पत्नीच्या प्रचारासाठी आमदार संजय गायकवाड मैदानात उतरले। आमदार गायकवाड दारोदारी जाऊन प्रचार करतायत। बुलढाण्यामध्ये भाजप आणि शिवसेनेमध्ये मैत्रीपूर्ण लढत पाहायला मिळते। अशोक चव्हाण यांनी युती तोडली, युती तुटण्याला अशोक चव्हाण जबाबदार आहेत असं म्हणत हेमंत पाटलांनी चव्हाणांवर निशाणा साधला। प्रत्येक ठिकाणी 20% जागा द्याव्यात असा प्रस्ताव ठेवला होता, पण एकही जागा देऊ शकत नाही असं अशोक चव्हाण म्हणाले, असं हेमंत पाटलांनी सांगितलं। अनगर नगरपंचायत नगर परिषदेच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांच्या अपील अर्जावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे। उज्ज्वला थिटे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानं त्यांनी कोर्टात दाद मागितली होती। मोहोळमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील आजी माजी आमदारांमध्ये वादाची ठिणगी पडली। आमदार राजू खरे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंचावर उपस्थित राहिल्यानं मोहोळचे माजी आमदार रमेश कदम राजू खरेंचा त्यांनी चांगला समाचार घेतला। नशिराबाद नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना युतीच्या उमेदवारासाठी प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। भव्य शक्ती प्रदर्शन करत रॅली काढण्यात आली। या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या। शिरूर नगर परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार अशोक पवार यांच्यासह नगराध्यक्षपदाच्या उमेदवार अलका खांड्रेंनी घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधत प्रचार सुरू केला। शिरूरमध्ये चौरंगी लढत होत असली तरी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा थेट सामना पाहायला मिळणार आहे। हिंगोलीमधील भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नीता बांगर यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला। आमदार तानाजी मुटकुळे यांनीही प्रचारात सहभाग घेतला। निवडणूक अधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही तर अदृश्य शक्ती बाहेर काढू असा इशारा माजी सभापती विकास म्हात्रेंनी दिलाय। मतदार यादीतील घोळ उघड करत विकास म्हात्रेंनी अधिकाऱ्यांच्या कामावर प्रश्न उपस्थित केले। बदलापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेकडून वामन म्हात्रे यांच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी दिल्यानं घराणेशाहीचा आरोप होतोय। आरक्षणामुळे घरातील दोघांना उमेदवारी दिली तर इतर 4 सिटिंग नगरसेवक असल्याचं वामन म्हात्रे यांनी स्पष्ट केलं।
चोपडा नगर परिषदेसाठी MIMचे 2 उमेदवार रिंगणात आहेत। दरम्यान या उमेदवारांच्या प्रचारासाठी चोपड्यात बाईक रॅली काढण्यात आली। अजितदादांच्या वक्तव्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला। तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे। कोल्हापूरच्या मुरगुडमध्ये प्रचार सभेदरम्यान चंद्रकांत पाटलांनी हे विधान केलं। तिजोरीचा मालक आमच्याकडे असल्यामुळे विकासाची काळजी करू नका असं आश्वासन चंद्रकांत पाटलांनी मतदारांना दिलं। राज्यात आपली सत्ता आहे आणि तिजोरीच्या चाव्या आपल्या हातात आहेत। अर्थमंत्री आपला आहे, मत तुमचं, निधी आमचा असेल असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी कुर्डुवाडीतील सभेत केलं। सांगलीच्या जत नगर परिषदेसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी कंबर कसली आहे। गल्लोगल्ली जाऊन पडळकर प्रचार करतायत। दुचाकीवरून प्रचार करत शेतकऱ्यांची साथ लाभल्यानं आपलाच विजय होईल असा विश्वास पडळकरांनी व्यक्त केला। मी आजारी असल्यानं मतदारांमध्ये गैरसमज पसरवू नका असा थेट इशारा दीपक केसरकर यांनी नितेश राणेंना दिला। नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्याचा केसरकरांनी समाचार घेतला। धारणी इथल्या नगर परिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत नवनीत राणांनी मी पुन्हा येईन असं वक्तव्य केलं। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी सूचक वक्तव्य करत नवनीत राणा माजी राहणार नाहीत असं जाहीर सभेत सांगितलं। त्यामुळे नवनीत राणांना राज्यसभेवर संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली। मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। पद्मश्री धर्माधिकारी यांच्या प्रचारासाठी मुंडे प्रचारात उतरले। बहीण भाऊ एकत्र आल्यानं परळीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला अशी प्रतिक्रिया परळीमधील नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पद्मश्री धर्माधिकारी यांनी दिली। सत्ता केंद्र ताब्यात ठेवण्यासाठी बहीण भावाचे एकत्र मिळून राजकारण सुरू आहे असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला। आमदार प्रकाश सोळंके मुंडे बहीण भावावर संतापले। जिवंत असेपर्यंत अशोक चव्हाणांना भाजप कळाली तरी खूप झालं असं खोचक प्रत्युत्तर प्रताप चिखलीकरांनी दिलं। प्रणिता चिखलीकर भाजपमध्ये महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष आहेत। यावरून अशोक चव्हाणांनी टीका केली होती। बाप एका पक्षात आणि पोरगी एका पक्षात चालणार नाही असं चव्हाण म्हणाले होते। यावरून चिखलीकरांनी खोचक टोला लगावला। चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीचा पेपर विरोधकांनी सोपा केलाय असं विधानमंत्री उदय सामंतांनी केलं। हा सोपा पेपर सोडवता आला नाही तर पुढे कोणताही पेपर सोडवता येणार नाही असंही सामंत म्हणाले। पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मध्ये मतदार याद्यांमध्ये हेराफेरी अशा आशयाचे बॅनर झळकले। नागरिकांनी निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर जाऊन आपली नावं मतदार यादीमध्ये शोधण्याचं आणि योग्य त्या प्रभागामध्येच असल्याची खातरजमा करण्याचं आवाहन या बॅनरच्या माध्यमातून केलं। सातारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुवर्णा पाटील यांनी प्रचार करताना साताऱ्यामध्ये मागील 35 वर्षात कोणताही विकास झाला नसल्याची खंत व्यक्त केली। दोन्ही राजेंच्या आव्हानापेक्षा जनतेनं त्यांना आव्हान दिलंय असं म्हणत जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला। सिल्लोडमध्ये नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेची प्रचार पदयात्रा सुरू झाली आहे। पदयात्रा आणि कॉर्नर बैठकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कर्जत नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस मैदान कर्जत इथं दंगल नियंत्रण पथकानं रूट मार्च काढला होता। शांततेत निवडणुका पार पडाव्या म्हणून पोलिसांनी ही रंगीत तालीम घेतली। मुंबईतील मतदार यादी संदर्भात धक्कादायक अशी माहिती समोर आली आहे। मुंबईत दुबारच नव्हे तर 103 वेळा नाव असलेले मतदार आढळले। तब्बल 4,33,000 नावं एकापेक्षा जास्त वेळा आहेत। दुबार मतदारांची संख्या सुमारे 11 लाख इतकी आहे। दरम्यान 23 नोव्हेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत दुबार नावं हटवण्यासाठी पालिकेकडून मोहीम राबवली जाणार आहे। राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत होणारी सुनावणी लांबणीवर गेली आहे। आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। सुनावणी लांबल्यानं राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार कायम आहे। आमदार धनंजय मुंडेंनी वाल्मिक कराडची आठवण काढल्यानंतर खासदार बच्चन सोनवणेंनी टीका केली। जास्त आठवण येत असेल तर त्यांनी तिथं जाऊन बसावं, त्यांना भेटावं असा खोचक टोला सोनवणेंनी लगावला। मंत्री पंकजा मुंडेंनी माजलगावमध्ये प्रचार सभेत बोलताना रिटायरमेंट घेण्याचं समाधान वाटायला लागलं, पण आणखी बरंच काम करायचं राहिलंय। मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी घडवली असेल असं पंकजा मुंडे म्हणाल्या।
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी कोल्हापूरमधील चंदगडचे आमदार शिवाजी पाटलांच्या निवासस्थानी भेट दिली। यावेळी चंदगड ते गोवा या रस्त्याच्या समस्येबाबत आमदार पाटील यांनी सावंतांशी चर्चा केली। चंदगड नगरपंचायत निवडणुकीमधील महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना यावेळी सावंतांनी शुभेच्छा दिल्या। तिजोरीला एवढी भोकं पाडून ठेवली आहेत की त्यामध्ये काहीच राहिलं नाही, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली। बाकीच्यांकडे काही नाही तर त्यांना मत द्यायचं नाही आणि तुम्हालाच मत द्यायचं का, असा सवालही वडेट्टीवारांनी विचारला। आमदार अतुल भोसले आणि आमदार मनोज घोरपडे यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या 41व्या पुण्यतिथीनिमित्त प्रीती संगमावरील समाधीला अभिवादन केलं। समाधीस्थळी नेकलेस पॉइंट उभारण्यासाठी मुख्यमंत्री सकारात्मक आहेत। साबरमती नदीचा रिव्हर डेव्हलपमेंट प्लॅन केल्याची माहिती अतुल भोसले यांनी दिली।